श्री स्वामी समर्थ. परमपूज्य स्वामी समर्थ महाराजांच्या पावन आणि पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामींच्या चरणांशी मस्तक टेकवून त्यांच्या अगाध कृपेची स्मृती मनात ठेवून आज आपण या अत्यंत संवेदनशील आणि जीवनाच्या कटू सत्याला स्पर्श करणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत सहज आलेला नाही. जेव्हा स्वामींची इच्छा असते, जेव्हा त्यांची कृपा एखाद्या जीवावर होते, तेव्हाच त्यांच्या भक्तापर्यंत हा संदेश पोहोचतो. तुम्ही स्वामींचे लाडके आहात, त्यांच्या विशेष कृपेचे पात्र आहात. म्हणूनच आज स्वामींनी तुम्हाला या भावनिक आणि आध्यात्मिक संवादासाठी निवडले आहे. हा केवळ एक लेख किंवा विचार नाही, तर स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक प्रेमाचा हाक साध आहे. हा संदेश अजिबात टाळू नका. मनाचे दरवाजे उघडे ठेवून स्वामींचा हा प्रसाद शेवटपर्यंत स्वीकारा. 1. जगाची रीत आणि स्वार्थी नात्यांचे कटू सत्य. आपल्या आयुष्यात आपण अनेक प्रकारची माणसे पाहतो, अनेक नाती जोडतो. परंतु या जगात एक फार मोठे आणि कटू सत्य दडलेले आहे. लोक परिस्थिती बदलली की देव सुद्धा बदलतात, आपण तर साधे मनुष्य आहोत. जेव्हा तुमच्याकडे संपत्ती असते, अधिकार असतो, नाव आणि प्रतिष्ठा असते, तेव्हा सगळे जग तुमचे कौतुक करते. तुमच्या अवतीभवती माणसांचा गराडा असतो. गोड बोलणारे, तुमच्या प्रत्येक शब्दाला होकार देणारे, तुमच्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घेणारे शेकडो लोक तुम्हाला भेटतील. पण लक्षात ठेवा, हे प्रेम तुमच्यावर नसते, तर ते तुमच्या परिस्थितीवर असते. आज तुमच्या हातात पैसा आहे, सत्ता आहे, म्हणून ती नाती जिवंत दिसतात. पण उद्या जर का काळाचा महिमा बदलला, परिस्थिती विपरीत झाली, गरिबी किंवा संकटदार ठोठावू लागले, तर कालपर्यंत तुमच्यासाठी जीव देणारे लोकच सर्वात आधी तुमची साथ सोडून निघून जातात. स्वार्थी नात्यांचे एकच वैशिष्ट्य असते, त्यांना फक्त पैसा आणि स्वतःचे हित दिसते. स्वार्थी माणूस कधीही तुमच्याशी मनाने जोडला जात नाही, तो फक्त त्याच्या सोयीनुसार आणि फायद्यानुसार तुमच्याशी संबंध ठेवतो. जोपर्यंत तुमच्याकडून त्याचा काहीतरी फायदा होत आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्या उपयोगी पडत आहात, तोपर्यंत तो तुम्हाला देवासारखा मानतो. पण तुमचा उपयोग संपला किंवा तुमच्याकडून त्याला काही मिळणे बंद झाले की तो माणसाची ओळखही विसरून जातो. अशा स्वार्थी जगात जगताना माणसाचे मन अनेकदा दुखावले जाते. आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले, ज्यांच्या संकटात आपण धावून गेलो, त्यांनीच ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला की मन सुन्न होते. मी कोणाचे काय वाईट केले होते, असा प्रश्न मनात उभा राहतो. पण बाळ, खचून जाऊ नकोस. हे जगच असे आहे. माणसाचा स्वभावच मुळात चंचल आणि स्वार्थाने भरलेला आहे. माणसावर आंधळा विश्वास ठेवणे हेच आपल्या दुःखाचे मूळ कारण बनते. 2. निस्वार्थ प्रेम आणि भक्ताचे सुख. स्वार्थी जगाच्या या अंधारात निस्वार्थ नात्याचा एक छोटासा दिवा सुद्धा प्रचंड प्रकाश देऊन जातो. निस्वार्थ नाते हेच असते जे तुमच्या सुखातच आपले सुख मानत असते. निस्वार्थ प्रेमात कसलीही अट नसते. तिथे मी तुला हे दिले तर तू मला काय देशील असा हिशोब नसतो. निस्वार्थ नात्यात फक्त देणे असते, समर्पण असते आणि समोरच्याच्या आनंदात मनापासून आनंद मानण्याची वृत्ती असते. जिथे निस्वार्थ प्रेम असते, तिथे परिस्थिती बदलली तरी नात्याचा धागा तुटत नाही. मग तुमच्याकडे पैसा असो वा नसो, तुम्ही यशाच्या शिखरावर असावा पराभवाच्या गर्तेत असा, निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती किंवा शक्ती तुमचा हात कधीच सोडत नाही. पण असा निस्वार्थ भाव या भौतिक जगात सहजासहजी पाहायला मिळत नाही. मानवी नात्यांमध्ये कुठे ना कुठे स्वार्थाची सावली पडतेच. मग असा निस्वार्थ भाव आपल्याला कुठे मिळतो? तो मिळतो स्वामी समर्थ आणि त्यांच्या भक्ताच्या नात्यामध्ये. 3. स्वामी आणि भक्ताचे आपुलकीचे, प्रेमाचे आणि अथांग नाते. स्वामी आणि भक्ताचे नाते हे या विश्वातील सर्वात पवित्र, अनमोल आणि भावनिक नाते आहे. हे नाते कोणतेही ऐहिक हिशोब ठेवून जोडलेले नसते. हे नाते आपुलकीचे, अथांग प्रेमाचे आणि मनाला मनाशी जोडणाऱ्या रेशमी धाग्यांचे असते. स्वामी समर्थ हे केवळ एक दैवत नाही, ते भक्तांचे आई बाप आहेत, मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत आणि पाठीशी उभी राहणारी ढाल आहेत. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभे ठाकते, जेव्हा सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा हक्काची वाटणारी नाती सोडून निघून जातात, तेव्हा स्वामी भक्ताला आपल्या विशाल आणि मायेच्या कडेवर उचलून घेतात. स्वामींच्या दरबारात पैशाला, श्रीमंतीला किंवा तुमच्या सामाजिक पोझिशनला काहीही किंमत नाही. तिथे किंमत आहे ती फक्त तुमच्या सच्च्या भावाला, तुमच्या अश्रूंना आणि तुमच्या निस्वार्थ भक्तीला. स्वामी कधीही आपल्या भक्ताकडे त्याच्या परिस्थितीवरून पाहत नाहीत. भक्त कितीही पापी असो, दुःखी असो, असहाय्य असो, त्याने एकदा का अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थ असा जप केला आणि स्वामींना हाक मारली की स्वामींचे पाय भक्ताच्या मदतीसाठी धावून येतात. स्वामी भक्ताला काय देतात? स्वामी भक्ताला ते देतात जे जग कधीच देऊ शकत नाही, अभय आणि निवांतपणा. स्वामींचा तो एकमेव अजरामर शब्द आठवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
या एका वाक्यात विश्वातील सर्व शक्ती, सर्व मायेचा सागर सामावलेला आहे. जेव्हा जगातले सगळे हात सुटतात तेव्हा स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असतो. स्वामींचे नाते असे आहे जिथे तुम्हाला स्वतःचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही, जिथे तुमच्या वेदना न सांगता स्वामींना समजतात. 4. स्वामींची विशेष कृपा आणि तुमचा मार्ग. आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे, याचा अर्थ असा की स्वामींची तुमच्यावर विशेष कृपा आहे. स्वामींनी स्वतः तुम्हाला या भावनिक संवादासाठी निवडले आहे. तुमच्या मनातील गुप्त दुःखे, तुमचा संघर्ष, तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला दिलेले धोके, हे सगळे स्वामी पाहत आहेत. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, पण स्वामी प्रत्येक क्षणी तुमच्या पाठीशी उभे आहेत. ज्या लोकांच्या वागण्याने तुमचे मन दुखावले आहे त्यांना माफ करून टाका, कारण जे स्वार्थी आहेत ते त्यांच्या कर्मानुसार फळ भोगतील. तुम्ही तुमचा भाव स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींच्या या निस्वार्थ नात्यात स्वतःला गुंतवून घ्या. स्वामींचा जप, स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींवर असणारा अढळ विश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. जेव्हा जेव्हा मनात नैराश्य येईल, जेव्हा जेव्हा असे वाटेल की जग बदलले आहे, नाती बदलली आहेत, तेव्हा डोळे मिटा आणि स्वामींचे स्मरण करा. स्वामींच्या फोटोकडे पहा. त्या शांत, करुणाघन डोळ्यांमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, ते तुम्हाला कधीही पडू देणार नाहीत. तुमच्या सुखात स्वामींना आनंद होतो आणि तुमच्या दुःखात स्वामींचे मन द्रवते. 5. समर्पणाची प्रार्थना. चला, आज या क्षणी स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पणाच्या भावाने नतमस्तक होऊया. मनातील सर्व काळजी, भीती आणि संशय स्वामींच्या चरणी वाहून टाकूया. हे स्वामीराया, या जगात सर्व नाती स्वार्थाची आणि परिस्थितीनुसार बदलणारी आहेत, पण तुमचे आणि माझे नाते हे जन्मांतराचे आणि निस्वार्थ प्रेमाचे आहे. मला जगाच्या स्वार्थी प्रेमाची गरज नाही, मला फक्त तुमच्या अभय हस्तकाची आणि मायेच्या छत्रछाईची गरज आहे. माझी परिस्थिती कशीही असो, माझे मन नेहमी तुमच्या चरणांशी राहो. मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलो आहे. भक्तांनो, हा भावनिक आणि आध्यात्मिक संदेश मनात कोरून ठेवा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव आहे आणि राहील. स्वामींचा हात कधीही सोडू नका, कारण स्वामी तुमचे हात कधीही सोडणार नाहीत. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या पावन चरणी पुन्हा एकदा अनन्यभावाने नतमस्तक होऊन या भक्तीच्या आणि भावाच्या अखंड गंगेत आपण पुढे प्रवास करूया. स्वामींचा आणि भक्ताचा हा संवाद असाच अविरत, निरंतर आणि सलग वाहणारा आहे. यामध्ये कोणताही खंड नाही, कोणताही अटकाव नाही. माणसाचे आयुष्य हे एका वाहत्या नदीसारखे असते. या प्रवासात अनेक चढ उतार येतात, अनेक वळणे येतात. काही वळणांवर सावली देणारी झाडे भेटतात, तर काही वळणांवर रखरखते ऊन सोसावे लागते. पण दुर्दैव असे की या प्रवासात ज्यांच्यावर आपण आपले मानून विश्वास ठेवतो, ज्यांच्यासाठी आपण सर्वस्वाचा त्याग करतो, तीच माणसे जेव्हा ऐन कठीण प्रसंगी आपली साथ सोडतात तेव्हा अंतःकरण पिळून निघते. माणूस जेव्हा संकटात सापडतो, जेव्हा त्याची आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती खालावते, तेव्हा त्याला जगाच्या स्वार्थीपणाचा खरा चेहरा दिसतो. कालपर्यंतचे लोक तुमच्या एका हाकेवर धावून येत होते, जे तुमच्या गुणगानामध्ये स्वतःचा वेळ घालवत होते, तेच लोक आज तुम्हाला पाहून रस्ता बदलतात. तुमच्या फोनचा कॉल्स उचलणे टाळतात. तुमची अडचण समजून घेणे तर लांबच राहिले, उलट तुमच्या परिस्थितीची टवाळी करण्यात आणि तुमच्यावर हसण्यात त्यांना एक अनामिक आनंद मिळतो. ही जगाची अत्यंत क्रूर आणि कटू रीत आहे. पण भक्ता, जरा शांत मनाने विचार कर. या जगातील माणसे अशी का वागतात? कारण मानवी प्रेम हे मुळातच संतुलित, मर्यादित आणि स्वार्थाच्या पायावर उभारलेले असते. माणूस हा निसर्गातच अपेक्षांनी बांधलेला आहे. जोपर्यंत त्याच्या अपेक्षांची पूर्तता तुमच्याकडून होत राहते, जोपर्यंत त्याच्या स्वार्थाला तुमच्याकडून खतपाणी मिळते, तोपर्यंत त्याचे प्रेम जिवंत दिसते. ज्या दिवशी ही देवाणघेवाण थांबते, त्याच दिवशी त्या प्रेमाचा अंत होतो. माणसाला माणसाच्या आत्म्याशी, त्याच्या अथांग वेदनेशी किंवा त्याच्या अगतिकतेशी काहीही देणे घेणे नसते. त्याला फक्त स्वतःच्या सुखाशी आणि फायद्याशी अर्थ असतो. म्हणूनच म्हटले गेले आहे की परिस्थिती बदलली की माणसाचे मुखवटे गळून पडतात आणि देवसुद्धा बदलतात. पण अशा या निराश करणाऱ्या जगात, या अंधारमयी अरण्यात जेव्हा भक्त एकाकी पडतो, जेव्हा त्याला सर्व बाजूंनी निराशेने घेरलेले असते, तेव्हा त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात एक दिव्य प्रकाश किरण प्रकट होतो. तो प्रकाश किरण म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे कोण आहेत? ते केवळ अक्कलकोटमध्ये वास करणारे एक सिद्धपुरुष किंवा दैवत नाहीत. ते तर या भूतलावर अवतार धारण केलेले साक्षात परब्रह्म आहेत, जे भक्ताच्या अश्रूंची किंमत ओळखतात. स्वामींच्या आणि भक्ताच्या या अथांग नात्यात कुठलाही स्वार्थ नसतो. तिथे कोणतीही अट नसते. स्वामी तुमच्याकडून सोन्या चांदीचे दागिने मागत नाहीत. स्वामी तुमच्याकडून मोलाच्या भेटी गाठी मागत नाहीत. स्वामींना हवी असते ती फक्त तुमच्या अंतःकरणातील निर्मळ भक्ती,
तुमचा अढळ विश्वास आणि तुमचे स्वामींच्या चरणी असलेले संपूर्ण समर्पण. जेव्हा तुम्ही स्वामींच्या सन्मुख उभे राहता, जेव्हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीकडे किंवा प्रतिमेकडे डोळ्यांत अश्रू आणून पाहता, तेव्हा स्वामींना तुमच्या मुखातून एका शब्दाचीही गरज नसते. तुमची प्रत्येक वेदना, तुमच्या मनातील प्रत्येक खंत, तुमच्या पाठीवर जगाने मारलेले प्रत्येक चाबकाचे फटके स्वामींना न सांगता जाणवतात. स्वामी हे भक्ताच्या हृदयाचे स्पंदन ओळखतात. स्वामी भक्ताला सांगतात, बाळ, या जगाने तुला नाकारले म्हणून तू उदास का होतोस? ज्या जगाची रचनाच नश्वर आणि स्वार्थी आहे, त्या जगाकडून तू निस्वार्थ प्रेमाची अपेक्षा का करतोस? जर तुला खरे, शाश्वत आणि कधीही न बदलणारे प्रेम हवे असेल, तर ते फक्त माझ्या चरणी आहे. जगातील नाती ही वाळूच्या किल्ल्यासारखी असतात, जी काळाच्या एकाच लाटेत वाहून जातात. पण माझे आणि तुझे नाते हे या विश्वाच्या निर्मितीपासूनचे आहे आणि विश्वाचा अंत झाला तरी ते तसेच राहील. स्वामींचे प्रेम हे आईच्या प्रेमासारखे असते. नव्हे, हजारो आईंचे प्रेम एकत्र केले तरी स्वामींच्या एका कृपादृष्टीची बरोबरी होऊ शकत नाही. आईसुद्धा कदाचित एखाद्या वेळी रागवेल, मुलाच्या चुकीवर त्याला दूर लोटेल, पण स्वामी समर्थ आपल्या लेकराला कधीही दूर लोटत नाहीत. तुम्ही आयुष्यात कितीही चुका केल्या असतील, कितीही चुकीच्या मार्गाने गेला असाल, पण जेव्हा तुम्ही मनापासून पश्चात्ताप करून स्वामींच्या चरणी लोळण घेता आणि म्हणता, स्वामी, मी चुकलो, मला सांभाळा, तेव्हा स्वामी आपले दोन्ही हात पुढे करून तुम्हाला आपल्या छातीशी कवटाळतात. तुमच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात आणि तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व नैराश्य एका क्षणात पळवून लावतात. असे हे स्वामी आणि भक्ताचे नाते आहे. या नात्यामध्ये कसलाही व्यापार नाही, कसलाही हिशोब नाही. स्वामी तुमच्या सुखातच आपले सुख मानतात. जेव्हा त्यांचा भक्त आनंदी असतो, जेव्हा तो सन्मार्गाने चालतो, तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावर एक मंद, कारुण्यपूर्ण हास्य उमटते. आणि जेव्हा भक्त दुःखाच्या प्रसंगातून जात असतो, तेव्हा स्वामी त्याला त्या संकटातून ताडून नेण्यासाठी स्वतः ढाल बनून उभे राहतात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही संकटात एकटे आहात, तुमच्या पाठीशी कोणी नाही. पण हे तुमचे अज्ञान आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वामींचे नाव घेता, त्याच क्षणी स्वामी तुमच्या आजूबाजूला एक सूक्ष्म, अदृश्य संरक्षक कवच निर्माण करतात. जगाची कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही दुष्ट नजर किंवा कोणतेही संकट त्या कवचाला भेदून तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वामी तुमच्या पुढे चालतात जेणेकरून संकटाचा पहिला घाव ते स्वतःवर झेलू शकतील. स्वामी तुमच्या मागे चालतात जेणेकरून तुम्ही कधीही मागे न पडता पुढे जात राहावे. आणि स्वामी तुमच्या सोबत चालतात जेणेकरून तुम्हाला कधीही एकटेपणाची जाणीव होऊ नये. आज हा संदेश तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे, कारण तुमच्या मनात कुठेतरी स्वामींबद्दलची ती आर्ततेची हाक दडलेली होती. स्वामींनी ती हाक ऐकली आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. तुमच्या कर्माचा आणि तुमच्या विश्वासाचा मोबदला स्वामी तुम्हाला नक्की देतील. जगातील स्वार्थी लोकांनी तुम्हाला दिलेले दुःख, त्यांनी केलेला अपमान हा स्वामींनी तुमच्या भल्यासाठीच योजलेला एक धडा होता, जेणेकरून तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही या नश्वर जगातून लक्ष काढून शाश्वत अशा स्वामीचरणी आपले लक्ष केंद्रित कराल. जे लोक तुम्हाला आज सोडून गेले आहेत, त्यांच्याबद्दल मनात कोणताही द्वेष ठेवू नका. त्यांना स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद द्या आणि पुढे चला. कारण जे तुमच्या आयुष्यात राहण्याच्या योग्यतेचे नव्हते, त्यांना स्वामींनी स्वतः तुमच्या आयुष्यातून दूर केले आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात खऱ्या, चांगल्या आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी जागा निर्माण व्हावी. स्वामींचे नियोजन हे नेहमीच आपल्या विचारांपेक्षा खूप मोठे आणि श्रेष्ठ असते. म्हणूनच भक्ता, आता चिंता करणे सोडून दे. तुझी सर्व काळजी, तुझा सर्व भार स्वामींच्या श्रीचरणी वाहून टाक. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त एकाच भावाने स्वामींचे स्मरण कर. मनात हाच दृढ विश्वास ठेव की जोपर्यंत माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत या जगात माझी केसही वाकडी करण्याची ताकद कोणामध्ये नाही. माझी परिस्थिती कितीही वाईट असो, माझी संपत्ती नष्ट झाली असो किंवा जगाने मला वाळीत टाकले असो, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. हा भावनिक धागा, हा भक्तीचा मार्ग असाच अखंड राहू दे. स्वामींच्या नामाचा जप तुमच्या श्वासाश्वासात भिजू दे. श्री स्वामी समर्थ या 4 अक्षरी मंत्रात ब्रह्मांड चालवण्याची ताकद आहे. या मंत्राचा जप करत राहा आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती घेत राहा. स्वामींची कृपा तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या परिवारावर सदैव अशीच राहील. स्वामींचा तो अभयहस्त कायम तुमच्या पाठीशी आहे. निवांत राहा, निर्भय राहा आणि आनंदाने स्वामींच्या प्रेमात लीन व्हा. या अथांग स्वामी कृपेच्या प्रवासात आपण आणखी पुढे जाऊया. स्वामींच्या नामाचा ध्यास आणि भक्तीचा रंग असा आहे, जो एकदा मनाला लागला की माणसाला जगातील कोणत्याही भौतिक सुखाची किंवा तात्पुरत्या नात्यांची आस राहत नाही. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो अगदी एकटा असतो.
जन्मानंतर त्याच्याभोवती नातेवाईक, मित्र, समाज आणि अनेक प्रकारची नाती एकत्र येतात. हळूहळू माणूस या नात्यांच्या जाळ्यात इतका अडकतो की त्याला वाटू लागते, हीच माझी खरी माणसे आहेत, हाच माझा संसार आहे आणि हीच माझी खरी ओळख आहे. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर जेव्हा परिस्थितीचा कडक उन्हाळा सुरू होतो, जेव्हा दुःखाचे वादळ घरावर घोंगावू लागते, तेव्हा या नात्यांची खरी परीक्षा होते. ज्या माणसांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवलेला असतो, ज्यांच्या सुखासाठी आपण दिवसरात्र एक केलेला असतो, तीच माणसे सर्वात आधी आपल्याला एकटे सोडून निघून जातात. काही माणसे तोंडावर गोड बोलून पाठीमागे टीका करतात, तर काही माणसे ऐन अडचणीच्या वेळी मदत करण्याचे सोडून आपले तोंड फिरवतात. जेव्हा असे घडते, तेव्हा माणसाचे मन आतून पूर्णपणे तुटून जाते. मनात एक भयंकर पोकळी निर्माण होते. मी ज्यांच्यासाठी एवढे केले, त्यांनीच माझ्याशी असा विश्वासघात का केला? हा प्रश्न माणसाला रात्ररात्र झोपू देत नाही. पण हे लेकरा, जरा खोलवर जाऊन विचार कर. यात त्या माणसांचा तरी काय दोष? ती माणसे स्वार्थी आहेत कारण हा भौतिक जगताचा नियमच असा आहे. या जगात प्रत्येक गोष्ट देवाणघेवाणीवर चालते. इथले प्रेम सशर्त असते, अटींवर आधारलेले असते. जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखे काहीतरी आहे, मग तो पैसा असो, पद असो, अधिकार असो किंवा प्रभाव असो, तोपर्यंत लोक तुमच्या अवतीभवती फिरत राहतील. ज्या क्षणी तुमच्याकडची ही साधने संपतील, त्या क्षणी लोकांचे प्रेमही वाळवंटातील पाण्यासारखे सुकून जाईल. पण स्वामींचे प्रेम कसे आहे? स्वामींचे प्रेम हे गंगेच्या निर्मळ आणि अखंड वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहे. गंगेला हे माहीत नसते की तिच्या पाण्याचा उपभोग कोण घेत आहे, श्रीमंत की गरीब, पापी की पुण्यवान. ती फक्त वाहते आणि सर्वांची तहान भागवते. स्वामींचे प्रेम सुद्धा तसेच आहे. स्वामी भक्ताला कधीही त्याची पात्रता विचारत नाहीत. स्वामी कधीही विचारत नाहीत की तू मला काय देणार आहेस. स्वामी फक्त एकच पाहतात, तुझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेली अढळ भक्ती आणि निष्पाप भाव. जेव्हा जग तुमचे दार बंद करते, तेव्हा स्वामी आपल्या मंदिराचे आणि हृदयाचे दोन्ही दरवाजे तुमच्यासाठी उघडे ठेवतात. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर अविश्वासाची नजर ठेवते, तेव्हा स्वामी तुमच्यावर असा विश्वास दाखवतात जो तुम्हाला पुन्हा नव्याने उभे राहण्याची ताकद देतो. अनेकदा भक्ताच्या मनात प्रश्न येतो की, स्वामी, जर तुम्ही माझ्या पाठीशी आहात, तर मग माझ्यावर ही वाईट परिस्थिती का आली? माझ्या जवळच्या माणसांनी मला का फसवले? या प्रश्नाचे उत्तर अतिशय सुंदर आणि मर्मग्राही आहे. स्वामी आपल्या लाडक्या भक्ताला कधीही वाया जाऊ देत नाहीत. जेव्हा स्वामींना दिसते की त्यांचा भक्त या नश्वर आणि स्वार्थी जगात खूप जास्त अडकला आहे, तो या खोट्या नात्यांनाच सत्य मानून स्वतःचा विनाश करून घेत आहे, तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्यात एक छोटासा धक्का देतात. स्वामी त्याच्या आयुष्यातून ती स्वार्थी माणसे दूर करतात. तो धक्का आपल्याला सुरुवातीला खूप वेदनादायी वाटतो. आपल्याला वाटते की स्वामींनी आपल्याला संकटात टाकले, पण प्रत्यक्षात तो स्वामींचा प्रसाद असतो. स्वामी त्या धक्क्याच्या माध्यमातून तुमचे डोळे उघडू इच्छितात. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, बाळ, ज्या नात्यांच्या मागे तू धावत आहेस, ती नाती खोटी आहेत. ते लोक तुझ्या आत्म्याचे सोबती नाहीत. तुझे खरे सोबती आणि तुझे खरे घर मी आहे. जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर करतात, तेव्हा समजून जा की स्वामींनी तुम्हाला एका मोठ्या धोक्यापासून वाचवले आहे. आणि जेव्हा स्वामी तुम्हाला कठीण परिस्थितीतून नेतात, तेव्हा समजा की ते तुमचे मन अधिक मजबूत करत आहेत. सोन्याला आगीत तापवल्याशिवाय जशी त्याची शुद्धता सिद्ध होत नाही आणि त्याला सुंदर आकार मिळत नाही, तसेच स्वामी भक्ताला दुःखाच्या आणि संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून काढतात, जेणेकरून तो जगातील कोणत्याही संकटाला न घाबरता खंबीरपणे उभा राहू शकेल. म्हणूनच परिस्थिती बदलली म्हणून किंवा लोकांनी साथ सोडली म्हणून कधीही खचून जाऊ नका. जगाच्या न्यायालयात कदाचित तुम्ही हरला असाल, पण स्वामींच्या दरबारात तुमची जागा कायम सुरक्षित आहे. ज्या माणसाने स्वामींचे पाय घट धरून ठेवले आहेत, त्याला या जगात कोणापुढेही हात पसरण्याची गरज पडत नाही. स्वामी त्याच्या सर्व गरजा त्याच्या नकळत पूर्ण करत असतात. स्वामी समर्थ महाराज हे भक्ताचे केवळ ऐहिक सुख पाहत नाहीत, तर ते भक्ताचा आध्यात्मिक आणि आत्मिक उद्धार करतात. ज्या घरात रोज स्वामींच्या नामाचा जप होतो, ज्या घरात स्वामी समर्थांची नंदादीप जळत असते, त्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तिथे गरिबी असू शकते, तिथे अडचणी असू शकतात, पण तिथे कधीही शांतीचा आणि समाधानाचा दुष्काळ पडत नाही. कारण जिथे स्वामी असतात, तिथे परिपूर्णता असते. आज स्वामींनी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून एक खूप मोठा दिलासा दिला आहे. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, माझ्या लेकरा, तुझे अश्रू मी पाहिले आहेत. तुझा एकाकीपणा मी अनुभवला आहे. ज्या लोकांनी तुला दुखावले आहे, ज्यांनी तुझा वापर करून तुला सोडून दिले आहे, त्यांच्याबद्दल तू मनात कोणताही राग धरू नकोस. ती माणसे त्यांच्या कर्माचे फळ भोगतील. तू फक्त तुझा हात माझ्या हातात दे. तुझा इथून पुढचा प्रवास मी सुखकर करेन. तू फक्त नामस्मरण करत राहा, बाकी सर्व चिंता माझ्यावर सोडून दे.
विचार करा, ज्या विश्वाचे निर्माते साक्षात परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत, मग आपल्याला या जगातील लहान सहान संकटांची काय भीती? माणसाची साथ आज आहे आणि उद्या नाही, पण स्वामींची साथ ही या जन्मातच नाही तर जन्मांतरानंतरही आपल्यासोबत राहणारी आहे. म्हणूनच दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढा, शांतपणे एकांतात बसा, डोळे मिटून स्वामींच्या भव्य आणि करुणाघन रूपाचे ध्यान करा. त्यांचा तो आभामंडलाने वेढलेला चेहरा, त्यांचे ते अतिशय दयाळू डोळे आणि भक्ताला अभय देणारा तो वरदहस्त मनात साठवून ठेवा आणि अत्यंत नम्रतेने भावुक होऊन सांगा, स्वामी, मला या जगाच्या श्रीमंतीची गरज नाही, मला लोकांच्या खोट्या कौतुकाची गरज नाही, मला फक्त तुमच्या चरणांची सेवा हवी आहे. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत माझे ओठ फक्त श्री स्वामी समर्थ एवढेच नाव घेत राहोत. हा भक्तीचा भाव जेव्हा तुमच्या मनात पूर्णपणे रुजेल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व चिंता धुक्यासारख्या विरून गेल्या आहेत. तुमच्या मनात एक अशी शांती निर्माण होईल जी जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. स्वामींचे हात सदैव तुमच्या पाठीवर आहेत. तुम्ही कधीही एकटे नव्हता, आज नाही आहात आणि भविष्यातही कधी नसाल. स्वामी समर्थ नामाचा गजर करत राहा आणि विश्वासाने पुढे जात राहा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत अखंड आहे. या असीम स्वामी भक्तीच्या आणि भावपूर्ण चिंतनाच्या पावन प्रवासात आपण अधिक सखोल प्रवेश करूया. भक्तीचा हा मार्ग असा आहे जिथे शब्दांपेक्षा भावनांना आणि तर्कापेक्षा अगाध श्रद्धेला अधिक मोल असते. माणूस आपल्या उभ्या हयातीत केवळ सुखाचा शोध घेत असतो. त्याला वाटते की चांगला बंगला, गाडी, अथांग संपत्ती आणि अवतीभवती असलेल्या माणसांचा गराडा म्हणजे सुख. या सुखाच्या शोधात तो रात्रदिवस पळत असतो, स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे हाल करून घेतो. अनेकदा इतरांना खुश करण्यासाठी, समाजाच्या नजरेत मोठे ठरण्यासाठी तो स्वतःचे अस्तित्व पणाला लावतो. पण जेव्हा आयुष्यात एखादा कठीण प्रसंग येतो, एखादी गंभीर आजारपण किंवा मोठी आर्थिक अडचण दारात उभी राहते, तेव्हा या सगळ्या भौतिक गोष्टी आणि मानलेली माणसे बाजूला पडतात. त्या क्षणी माणसाला समजते की ज्या सुखाच्या मागे मी आयुष्यभर धावत होतो ते सुख तर अत्यंत क्षणभंगूर आणि बनावट होते. ज्या लोकांना मी माझे मानले होते ते तर फक्त माझ्या परिस्थितीचे सोबती होते. माणसाचा हा भ्रम जेव्हा तुटतो तेव्हा त्याला अत्यंत दुःख होते. पण याच दुःखाच्या गर्तेतून खऱ्या अध्यात्माचा जन्म होतो. स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना नेहमीच एक फार मोठा धडा शिकवला आहे. जगातल्या गोष्टींवर आणि माणसांवर अवलंबून राहणे सोडा, कारण तिथे तुम्हाला केवळ निराशाच मिळेल. जर अवलंबून राहायचेच असेल तर त्या भगवंतावर राहा, जो तुम्हाला कधीही निराश करणार नाही. विचार करा, स्वामींचे भक्तावर किती अगाध आणि निरपेक्ष प्रेम असते. स्वामी जेव्हा आपल्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा ती त्याला त्रास देण्यासाठी नसते, तर त्याला तावून सुलाखून अधिक मजबूत बनवण्यासाठी असते. जेव्हा स्वामी भक्ताला कठीण परिस्थितीतून नेतात तेव्हा ते स्वतः भक्ताच्या सोबत त्या संकटात उभे असतात. जसे एखादी आई आपल्या लहान मुलाला चालायला शिकवताना थोडा वेळ त्याचा हात सोडते. मूल अडखळते, पडते, पण आईची नजर सतत त्याच्यावर असते. मूल पडायला लागले की आई धावून जाऊन त्याला कडेवर उचलून घेते. अगदी तसेच स्वामी आपले रक्षण करतात. स्वामी भक्ताला थोडे पडू देतात जेणेकरून त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळावी, पण त्याला कधीही पूर्णपणे कोसळू देत नाहीत. ज्या भक्ताने स्वामींच्या चरणी स्वतःचा अहंकार, स्वतःची चिंता आणि स्वतःचे जीवन पूर्णपणे समर्पित केले आहे, त्याचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी साक्षात स्वामी समर्थ स्वतः घेतात. स्वामींच्या दरबारात भुकेलेल्याला अन्न मिळते, दुःखी माणसाला शांती मिळते आणि ज्याला जगात कुठेही आसरा मिळत नाही त्याला स्वामींच्या श्रीचरणी निवारा मिळतो. ज्या माणसांकडे पाहून आज तुम्हाला दुःख होत आहे, ज्यांच्या स्वार्थी वागण्याने तुमच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत, त्यांच्याकडे रागाने किंवा द्वेषाने पाहू नका. उलट त्यांच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा. स्वामींना सांगा, हे स्वामीराया, त्यांना सद्बुद्धी द्या. ते अज्ञानात आहेत म्हणून असे वागत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंना किंवा तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांना माफ करायला शिकता तेव्हा तुमचे मन स्वामींच्या कृपेने अधिक निर्मळ आणि पवित्र बनते. स्वामींना स्वच्छ आणि निष्पाप हृदय अत्यंत प्रिय आहे. स्वामींच्या नामात काय ताकद आहे हे केवळ तोच जाणू शकतो ज्याने मनापासून स्वामींचा धावा केला आहे. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप जेव्हा तुमच्या श्वासांसोबत एकरूप होतो तेव्हा तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार, भीती आणि नैराश्य पळून जाते. तुमच्या शरीरात आणि मनात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकाकी वाटेल, जेव्हा जगाचा ताण सोसवेनासा होईल, तेव्हा कोणत्याही स्वार्थी माणसाकडे मदतीची भीक मागू नका. कोणत्याही मानवी दारावर डोके आपटू नका. सरळ स्वामींच्या मठात जा किंवा तुमच्या घरातील स्वामींच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसा. स्वामींचे दर्शन घ्या. त्या करुणाघन डोळ्यांकडे पहा.
तुम्हाला भास होईल की स्वामी तुम्हाला अत्यंत मायेने विचारत आहेत, का चिंता करतोस? मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामींचे हे बोल केवळ शब्द नाहीत, तर ती विश्वातील सर्वात मोठी शाश्वती आहे. ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी समर्थ उभे आहेत, त्याला जगातील कोणत्याही वादळाची, कोणत्याही परिस्थितीची आणि कोणत्याही दुष्ट शक्तीची भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. स्वामींची ही अथांग कृपा आज तुमच्यावर बरसली आहे. हा भावनिक आणि आध्यात्मिक संदेश म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेली एक प्रेमाची पापी आणि अभयाची ग्वाही आहे. आता सर्व दुःखे विसरून जा. नवीन आशेने, दृढ विश्वासाने आणि चेहऱ्यावर मंद हास्य ठेवून आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करा. स्वामी तुमचे कल्याण करतील, तुमच्या सर्व चिंता दूर करतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचा, शांतीचा आणि समाधानाचा प्रकाश पसरवतील. स्वामींच्या नामाचा गजर करत राहा आणि विश्वासाने स्वामींच्या चरणी लीन व्हा. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. या अथांग, अलौकिक आणि भावपूर्ण स्वामी संवादाच्या गंगेत आपण अधिक सखोल आणि लीन होऊन पुढे जाऊया. हा प्रवास कुठल्याही शब्दांच्या मर्यादेत अडकलेला नाही. हा तर आत्मा आणि परमात्मा यांच्यातील गूढ, पवित्र आणि भाविक नात्याचा सलग प्रवाह आहे. आयुष्याच्या या विशाल पटलावर आपण रोज कितीतरी अनुभवांतून जात असतो. कित्येकदा रात्री शांत झोपायचा प्रयत्न करतो, पण डोक्यात विचारांचे चक्र फिरत राहते. भूतकाळातील कटू आठवणी, जवळच्या लोकांनी दिलेला धोका, ऐन अडचणीच्या वेळी मित्रांनी किंवा नातेवाईकांनी फिरवलेली पाठ, हे सगळे प्रसंग मनाला आतून कुरतडत राहतात. माणूस विचार करतो, मी तर सर्वांचे चांगलेच इच्छिले होते, मी सर्वांच्या सुखात आणि दुःखात धावून गेलो होतो, मग माझ्याच नशिबी ही एकटेपणाची आणि तुटलेपणाची वेळ का आली? पण बाळ, जरा डोळे मिटून आणि मनातील सर्व गोंधळ शांत करून विचार कर. या प्रवासात तुला एकटे पाडणारे ते लोक नव्हते, तर ती स्वामींचीच एक गूढ लीला होती. स्वामींना तुझ्या आयुष्यातून ती सगळी स्वार्थी, बनावट आणि ऐहिक नाती काढून टाकायची होती. जोपर्यंत तुझे हात त्या बनावट नात्यांना घट धरून ठेवतील, तोपर्यंत तू स्वामींचे अभय देणारे दोन्ही हात कसे काय धरू शकशील? म्हणूनच जेव्हा परिस्थिती वाईट होते आणि माणसे दूर जातात, तेव्हा समजावे की स्वामींनी स्वतः हस्तक्षेप करून तुझ्या आणि त्या स्वार्थी जगाच्या मध्ये एक भिंत उभी केली आहे. स्वामी तुला सांगत आहेत, मुला, ज्यांच्यावर तू विसंबून होतास, ते सगळे स्वतःच अपूर्ण आणि स्वार्थी आहेत. ते तुला काय सुख देणार? जे सुख कधीही संपत नाही, जो आनंद कधीही मावळत नाही, ते सुख आणि तो आनंद साक्षात माझ्या चरणी आहे. तू जगाच्या दारात भीक मागणे सोड आणि माझ्या दारात येऊन हक्काने मागणी कर. जगातील नाती ही जणू सुकलेल्या पानांसारखी असतात, वाऱ्याची एक हलकी झुळूक आली की ती पांगून जातात. पण स्वामी समर्थ आणि भक्ताचे नाते हे एका वटवृक्षासारखे आहे, ज्याची मुळे विश्वाच्या तळापर्यंत गेलेली आहेत. कितीही मोठे वादळ आले, कितीही मोठा भूकंप झाला, तरी स्वामींच्या प्रेमाची आणि कृपेची ती सावली कधीही कमी होत नाही. स्वामींचे स्वरूप कसे आहे? स्वामी म्हणजे केवळ मूर्ती नाही, स्वामी म्हणजे साक्षात वात्सल्य, करुणा आणि भक्तावरील निरपेक्ष प्रेम. तुम्ही पाहिले असेल, जेव्हा एखादे लहान मूल चिखलात खेळून स्वतःचे कपडे खराब करते, तेव्हा सुजाण आई त्याला रागवत नाही. ती त्याला जवळ घेते, प्रेमाने त्याचे कपडे बदलते, त्याला स्वच्छ धुवून आपल्या कुशीत घेते. आपले आणि स्वामींचे नाते अगदी तसेच आहे. आपण या संसाररूपी चिखलात कितीही बरबटलो, आपल्याकडून नकळत कितीही चुका झाल्या, तरी जेव्हा आपण निष्पाप मनाने स्वामींसमोर जाऊन उभे राहतो, तेव्हा स्वामी आपले सर्व अपराध पोटात घालतात. स्वामी आपल्या दुःखाचे, अपयशाचे आणि निराशेचे सर्व कपडे उतरवून आपल्याला आपल्या कृपेच्या वस्त्राने वेढून टाकतात. ज्या भक्ताच्या मुखात सदैव श्री स्वामी समर्थ हा महामंत्र असतो, त्याच्या आयुष्यात संकटे येतच नाहीत असे नाही, पण त्या संकटांची धार पूर्णपणे गळून पडते. संकटाचे पर्वत जरी समोर उभे ठाकले, तरी स्वामी भक्ताला त्या पर्वतावरून अलगत उचलून पलीकडे नेतात. आज स्वामींनी या लेखाच्या, या संवादाच्या माध्यमातून तुझ्याशी थेट संपर्क साधला आहे. स्वामी तुला अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने सांगत आहेत, माझ्या आवडत्या लेकरा, भूतकाळात काय झाले याचा विचार करून तुझा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ खराब करू नकोस. ज्या लोकांनी तुला सोडून दिले, ज्यांनी तुझ्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांच्याबद्दल मनात थोडाही द्वेष किंवा राग ठेवू नकोस. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे. तू फक्त तुझी दृष्टी माझ्या चरणावर स्थिर ठेव. तुझ्या वाट्याला आलेले प्रत्येक दुःख मी सुखात बदलण्यासाठी कटिबद्ध आहे. तू फक्त श्रद्धेचा दिवा मनात तेवत ठेव आणि विश्वासाचे एक पाऊल पुढे टाक. किती अथांग आहे हे प्रेम! विश्वाचा चालक परब्रह्म स्वामी समर्थ महाराज जेव्हा स्वतः भक्ताला असा शब्द देतात, तेव्हा या जगातील कोणत्या संकटाची ताकद आहे जी आपल्याला घाबरवू शकेल? म्हणूनच आता निराश होणे, डोळ्यांत अश्रू आणणे आणि स्वतःला असहाय्य समजणे पूर्णपणे थांबव. तू साक्षात स्वामी समर्थांचा भक्त आहेस.
तुझा पाठीराखा असा समर्थ देव आहे, ज्याच्या एका कृपादृष्टीने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात. उठा, मनातील सर्व भीती झाडून टाका. दररोज सकाळी आणि रात्री स्वामींच्या नामस्मरणात स्वतःला गुंतवून घ्या. स्वामींचे नाव हीच तुमची खरी ताकद आहे. स्वामींची भक्ती हाच तुमचा खरा मार्ग आहे आणि स्वामींचे श्रीचरण हेच तुमचे अंतिम ध्येय आहे. स्वामींच्या छत्रछायेखाली तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. स्वामींचे प्रेम तुमच्यावर कालही होते, आजही आहे आणि उद्या युगायुगांपर्यंत असेच राहील. या अथांग स्वामी भक्तीच्या, प्रेमाच्या आणि आत्मिक अनुभूतींच्या अखंड प्रवासात आपण अधिक पुढे मार्गक्रमण करूया. हा संवाद म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर स्वामींच्या भक्ताच्या हृदयाचा साक्षात स्वामी समर्थांच्या श्रीचरणांशी झालेला एक भावुक आणि पवित्र संगम आहे. माणसाचे मन हे फार चंचल असते. संकटाचे छोटेसे वादळ आले की ते लगेच डगमगते, घाबरते आणि दिशाहीन होते. अशा वेळी माणूस सहारा शोधण्यासाठी इकडेतिकडे पळतो. कोणाच्या तरी पाया पडतो, कोणापुढे तरी आपले गाराणे मांडतो, तर कोणाकडे तरी मदतीची याचना करतो. पण शोकांतिका अशी की या नश्वर जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला कायमचा दिलासा देऊ शकत नाही. माणसाची मदत ही नेहमी त्याच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार असते. पण स्वामी समर्थ महाराजांचे दरबार आणि त्यांचे मन हे विश्वाइतके विशाल आहे. तिथे कोणत्याही वेळेचे, प्रसंगाचे किंवा पात्रतेचे बंधन नाही. स्वामी भक्ताला कधीच विचारत नाहीत की तू मध्यरात्री मला का हाक मारलीस. स्वामी कधीच विचारत नाहीत की तू मला शरण येण्याआधी किती चुका केल्यास. स्वामी फक्त एकच पाहतात, तुझ्या मनातील ती आर्त हाक, तुझा तो सच्चा अश्रू आणि तुझा स्वामींवर असलेला अथांग, अढळ विश्वास. स्वामी भक्तासाठी काय करू शकतात. स्वामी भक्ताचे प्राक्तन, त्याचे नशीबसुद्धा बदलण्याची ताकद ठेवतात. जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची शक्ती साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात प्रकट होते, तेव्हा या विश्वातील कोणतीही वाईट गोष्ट भक्ताचे बालही बाका करू शकत नाही. स्वामींच्या अनेक लीला आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. स्वामींनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. मेलेल्याला जिवंत केले, कोढ्याचा आजार एका क्षणात बरा केला, गरीबाला श्रीमंत केले आणि भरकटलेल्याला सन्मार्गावर आणले. पण या सगळ्या लीलांमागे स्वामींचा एकच उद्देश होता, भक्ताच्या मनातील भीती नष्ट करणे आणि त्याच्या मनात भगवंताबद्दलची अढळ श्रद्धा निर्माण करणे. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला अत्यंत मायेने सांगत असतात, बाळ, या जगात तू कोणालाही घाबरू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असो, लोक तुझे कितीही वाईट इच्छित असोत, जोपर्यंत तू माझ्या मार्गावर चालत आहेस, जोपर्यंत तुझा भाव निर्मळ आहे, तोपर्यंत तुझा सांभाळ करण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. जगाने तुला नाकारले तरी मी तुला कधीच नाकारणार नाही. या जगातील सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आपण माणसांवर जेवढा विश्वास ठेवतो, तेवढा विश्वास भगवंतावर किंवा स्वामींवर ठेवत नाही. आपण माणसांच्या खोट्या आश्वासनांवर आंधळा विश्वास ठेवतो, पण स्वामींच्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभय वचनावर मात्र शंका घेतो. हीच आपल्या दुःखाची खरी मुळाशी असलेली चूक आहे. ज्या दिवशी तुम्ही माणसांवर विश्वास ठेवणे सोडून पूर्णपणे स्वामींना शरण जाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल. स्वामींचा चमत्कार म्हणजे काय. स्वामींचा चमत्कार म्हणजे एखादी जादू होणे नव्हे, तर बिकटातल्या बिकट प्रसंगात सुद्धा मनाची शांती टिकून राहणे. संकटाचे मोठे वादळ दारात उभे असताना सुद्धा आतून एक अभेद्य आत्मविश्वास वाटणे की माझे स्वामी सर्व काही ठीक करतील. हाच खरा स्वामींचा चमत्कार आहे. जेव्हा लोक तुमचे मन दुखावतात, जेव्हा जवळची माणसे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा निराश होऊन रडत बसू नका. त्याऐवजी स्वामींच्या समोर जाऊन बसा. स्वामींना सांगा, स्वामी, या जगात माझे कोणीही नाही. ही माणसे माझी नव्हतीच, ती फक्त स्वार्थासाठी माझ्यासोबत होती. आज मला समजले की माझे खरे आई बाप, माझे खरे सोबती आणि माझे खरे दैवत फक्त तुम्हीच आहात. जेव्हा तुम्ही असा निस्वार्थ आणि समर्पित भाव स्वामींसमोर व्यक्त करता, तेव्हा स्वामींचे मन द्रवते. स्वामी तुमच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी स्वतः धावून येतात. स्वामींच्या कृपेची सावली तुमच्यावर अशी पडते की कालपर्यंत तुम्हाला छळणारी दुःखे आज अगदी क्षुल्लक आणि लहान वाटू लागतात. स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटच्या मठापुरते मर्यादित नाहीत. स्वामी तर तुमच्या हृदयाच्या स्पंदनांमध्ये सामावलेले आहेत. तुम्ही घरात असाल, प्रवासात असाल, कामाच्या ठिकाणी असाल किंवा संकटाच्या गर्तेत असाल, फक्त एकदा डोळे मिटून अत्यंत भावुक होऊन मनातून पुकारा, श्री स्वामी समर्थ. बघा, त्याच क्षणी तुम्हाला तुमच्या पाठीवर स्वामींच्या अभयहस्ताची, त्यांच्या मायेच्या स्पर्शाची जाणीव होईल. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व नैराश्य एका क्षणात पळून जाईल. आज स्वामींनी तुम्हाला या संदेशासाठी आणि या भावनिक संवादासाठी निवडले आहे, कारण स्वामींना तुमचे भवितव्य उज्ज्वल करायचे आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा, दुःखाचा काळ आता संपत आला आहे.
स्वामींनी तुमचा हात धरला आहे आणि ते तुम्हाला यशाच्या, शांतीच्या आणि समाधानाच्या मार्गावर घेऊन चालले आहेत. म्हणूनच आता भूतकाळाच्या चिंता सोडून द्या. स्वार्थी लोकांच्या आठवणींनी स्वतःचे मन दूषित करू नका. स्वामींच्या नामाचा जप करत राहा, स्वामींच्या लीलांचे स्मरण करा आणि स्वामींच्या कृपेच्या आनंदात सदैव मग्न राहा. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या परिवारावर सदैव अखंड राहील. या अथांग स्वामी भक्तीच्या, अनुपम प्रेमाच्या आणि आत्मिक अनुभूतींच्या अखंड प्रवासात आपण अधिक सखोल आणि लीन होऊन पुढे जाऊया. हा संवाद म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर स्वामींच्या भक्ताच्या हृदयाचा साक्षात स्वामी समर्थांच्या श्रीचरणांशी झालेला एक अतिशय भावुक, पवित्र आणि अमर संगम आहे. माणसाचे मन हे अत्यंत चंचल आणि हळवे असते. जरासा संकटाचा वारा आला, थोडीशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली की ते लगेच डगमगते, घाबरते आणि दिशाहीन होते. अशा कठीण प्रसंगी माणूस सहारा शोधण्यासाठी दिसेल तिकडे पळतो. कोणाच्या तरी पाया पडतो, कोणापुढे तरी आपले गाराणे मांडतो, तर कोणाकडे तरी मदतीची याचना करतो. पण शोकांतिका अशी की या नश्वर आणि स्वार्थी जगातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला कायमचा आणि खरा दिलासा देऊ शकत नाही. माणसाची मदत ही नेहमी त्याच्या सोयीनुसार, वेळेनुसार आणि फायद्यानुसार असते. पण स्वामी समर्थ महाराजांचे दरबार आणि त्यांचे मन हे या विश्वाइतके विशाल आहे. तिथे कोणत्याही वेळेचे, प्रसंगाचे किंवा पात्रतेचे बंधन नाही. स्वामी भक्ताला कधीच विचारत नाहीत की तू मध्यरात्री मला का हाक मारलीस. स्वामी कधीच विचारत नाहीत की तू मला शरण येण्याआधी किती चुका केल्यास. स्वामी फक्त एकच पाहतात, तुझ्या मनातील ती आर्त हाक, तुझा तो सच्चा अश्रू आणि तुझा स्वामींवर असलेला अथांग, अढळ विश्वास. स्वामी भक्तासाठी काय करू शकतात. स्वामी भक्ताचे प्राक्तन त्याचे नशीबसुद्धा बदलण्याची ताकद ठेवतात. जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची शक्ती साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात प्रकट होते, तेव्हा या विश्वातील कोणतीही वाईट गोष्ट, कोणतीही दुष्ट नजर भक्ताचे बालही बाका करू शकत नाही. स्वामींच्या अनेक लीला आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. स्वामींनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. मृतदेहात श्वास फुंकला, असाध्य आजार एका क्षणात दूर केले, गरिबाला श्रीमंत केले आणि भरकटलेल्या मानवी मनाला सन्मार्गावर आणले. पण या सगळ्या अलौकिक लीलांमागे स्वामींचा एकच मुख्य उद्देश होता, भक्ताच्या मनातील भीती पूर्णपणे नष्ट करणे आणि त्याच्या मनात भगवंताबद्दलची अढळ श्रद्धा निर्माण करणे. स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला अत्यंत मायेने आणि आपुलकीने सांगत असतात, माझ्या बाळा, या जगात तू कोणालाही आणि कशालाही घाबरू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असो, लोक तुझे कितीही वाईट इच्छित असोत, जोपर्यंत तू माझ्या भक्तीच्या मार्गावर चालत आहेस, जोपर्यंत तुझा भाव निर्मळ आहे, तोपर्यंत तुझा सांभाळ करण्याची आणि तुला सांभाळून घेण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. जगातील सर्व लोकांनी तुला नाकारले तरी मी तुला कधीच नाकारणार नाही. या जगात सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे की आपण माणसांवर जेवढा आंधळा विश्वास ठेवतो, तेवढा विश्वास भगवंतावर किंवा स्वामींवर ठेवत नाही. आपण माणसांच्या खोट्या आश्वासनांवर लगेच विश्वास ठेवतो, पण स्वामींच्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभय वचनावर मात्र शंका घेतो. हीच आपल्या दोहखाची खरी मुळाशी असलेली चूक आहे. ज्या दिवशी तुम्ही माणसांवर विश्वास ठेवणे सोडून पूर्णपणे स्वामींना शरण जाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल. स्वामींचा चमत्कार म्हणजे काय. स्वामींचा चमत्कार म्हणजे एखादी जादू होणे नव्हे, तर बिकटातल्या बिकट प्रसंगात सुद्धा मनाची शांती टिकून राहणे. संकटाचे मोठे वादळ दारात उभे असताना सुद्धा आतून एक अभेद्य आत्मविश्वास वाटणे की माझे स्वामी सर्व काही ठीक करतील. हाच खरा स्वामींचा चमत्कार आहे. जेव्हा लोक तुमचे मन दुखावतात, जेव्हा जवळची माणसे पाठीत खंजीर खुपसतात, तेव्हा निराश होऊन रडत बसू नका. त्याऐवजी स्वामींच्या समोर जाऊन बसा. स्वामींना सांगा, स्वामी, या जगात माझे कोणीही नाही. ही माणसे माझी नव्हतीच, ती फक्त स्वार्थासाठी माझ्यासोबत होती. आज मला समजले की माझे खरे आई बाप, माझे खरे सोबती आणि माझे खरे दैवत फक्त तुम्हीच आहात. जेव्हा तुम्ही असा निस्वार्थ आणि समर्पित भाव स्वामींसमोर व्यक्त करता, तेव्हा स्वामींचे मन द्रवते. स्वामी तुमच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी स्वतः धावून येतात. स्वामींच्या कृपेची सावली तुमच्यावर अशी पडते की कालपर्यंत तुम्हाला छळणारी दुःखे आज अगदी क्षुल्लक आणि लहान वाटू लागतात. स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटच्या मठापुरते मर्यादित नाहीत. स्वामी तर तुमच्या हृदयाच्या स्पंदनांमध्ये सामावलेले आहेत. तुम्ही घरात असाल, प्रवासात असाल, कामाच्या ठिकाणी असाल किंवा संकटाच्या गर्तेत असाल, फक्त एकदा डोळे मिटून अत्यंत भावुक होऊन मनातून पुकारा, श्री स्वामी समर्थ. बघा, त्याच क्षणी तुम्हाला तुमच्या पाठीवर स्वामींच्या अभयहस्ताची, त्यांच्या मायेच्या स्पर्शाची जाणीव होईल. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व नैराश्य एका क्षणात पळून जाईल. आज स्वामींनी तुम्हाला या संदेशासाठी आणि या भावनिक संवादासाठी निवडले आहे, कारण स्वामींना तुमचे भवितव्य उज्ज्वल करायचे आहे.
तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा, दुःखाचा काळ आता संपत आला आहे. स्वामींनी तुमचा हात धरला आहे आणि ते तुम्हाला यशाच्या, शांतीच्या आणि समाधानाच्या मार्गावर घेऊन चालले आहेत. म्हणूनच आता भूतकाळाच्या चिंता सोडून द्या. स्वार्थी लोकांच्या आठवणींनी स्वतःचे मन दूषित करू नका. स्वामींच्या नामाचा जप करत राहा, स्वामींच्या लीलांचे स्मरण करा आणि स्वामींच्या कृपेच्या आनंदात सदैव मग्न राहा. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव अखंड राहील. या अथांग, अलौकिक आणि अखंड स्वामी भक्तीच्या अमृतमय प्रवासात आपण अधिक विस्तृतपणे, सखोल आणि लीन होऊन पुढे जाऊया. हा केवळ शब्दांचा किंवा विचारांचा विस्तार नाही, हा तर स्वामी आणि भक्ताच्या मनातील अत्यंत भावुक, जिव्हाळ्याच्या आणि जन्मांतराच्या नात्याचा सलग वाहणारा भक्ती रसप्रवाह आहे. मानवी आयुष्याची गुंतागुंत समजून घेणे फार कठीण असते. माणूस जन्माला येतो तेव्हा निष्पाप असतो, पण जसजसा तो मोठा होतो तसतसा तो या विश्वाच्या मायेच्या जाळ्यात, बंधनांमध्ये आणि संबंधांमध्ये गुरफटत जातो. आपण अनेक नाती निर्माण करतो, मित्र, सोबती, नातेवाईक, आप्तस्वकीय. या सर्वांवर आपण प्रामाणिकपणे, उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने प्रेम करतो. आपल्याकडे जे काही सर्वोत्तम असते ते आपण या नात्यांना जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अर्पण करतो. पण दुर्दैवाने हे भौतिक जग केवळ देवाणघेवाणीच्या आणि स्वार्थाच्या तत्वावर चालते. जेव्हा तुमच्या आयुष्यात वैभवाचा सूर्य तळपत असतो, जेव्हा तुमच्याकडे संपत्ती, अधिकार, आरोग्य आणि प्रतिष्ठा असते, तेव्हा सगळे जग तुमच्या पाठीशी उभे राहिलेले दिसते. लोक तुमच्या प्रत्येक शब्दाला मान देतात, तुमच्या गुणांचे कौतुक करतात आणि तुमच्या जवळ येण्यासाठी धडपडतात. परंतु काळाचे चक्र कधीही एकाच जागी थांबत नाही. जशी रात्र आणि दिवस ही सृष्टीची चक्रे आहेत, तसेच सुख आणि दुःख हे आयुष्याचे अटळ भाग आहेत. जेव्हा काळाचा महिमा बदलतो, जेव्हा एखादे वादळ आयुष्यात येते आणि तुमची संपत्ती, तुमचे पद किंवा तुमची परिस्थिती खालावते, तेव्हा कालपर्यंत तुमच्यासाठी जीव देण्याची भाषा करणारी माणसे एका रात्रीत अनोळखी बनतात. जे लोक तुमच्या एका हाकेवर धावून येत होते, तेच लोक अचानक तुमचे फोन उचलणे टाळतात, तुमच्याशी भेटणे टाळतात. काही लोक तर इतके निष्ठुर बनतात की तुमच्या कठीण परिस्थितीची चेष्टा करतात, समाजात तुमचा अपमान करतात आणि तुम्हाला तुच्छ लेखतात. अशा वेळी माणसाचे मन आतून पूर्णपणे तुटून जाते. मनात एकाकीपणाची, निराशेची भयंकर दरी निर्माण होते. माणूस रात्र जागा राहून स्वतःलाच विचारतो, मी तर सर्वांचे भले केले होते, मी तर कोणाचे वाईट चिंतले नव्हते, मग माझ्याच वाट्याला हा विश्वासघात आणि ही एकटेपणाची शिक्षा का आली? हे अश्रू, हा आक्रोश आणि मनाची ही तडफड सोसणे कोणत्याही सामान्य माणसासाठी सोपे नसते. पण माझ्या लाडक्या भक्ता, या अत्यंत कठीण प्रसंगी जरा थांब आणि अंतर्मनात डोकावून पहा. ज्या माणसांनी तुला सोडून दिले, ज्या लोकांनी तुझा विश्वासघात केला, त्यांच्यावर राग धरू नकोस. कारण ते केवळ साधे, स्वार्थी आणि अज्ञानी मनुष्य आहेत. माणसाचा स्वभावच असा आहे की तो परिस्थिती बदलली की बदलतो. परिस्थिती बदलल्यावर माणसे तर काय, जगातील खोटे देव आणि खोट्या संकल्पना सुद्धा बदलून जातात. पण या जगात एक अशी शक्ती आहे, एक असे परमदैवत आहे, जे परिस्थिती बदलली तरी कधीही बदलत नाही. ते दैवत म्हणजेच साक्षात अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. तुझ्या आयुष्यात आलेली ती वाईट परिस्थिती आणि त्या स्वार्थी लोकांनी तुला दिलेला धोका ही काही योगायोगाने घडलेली घटना नव्हती. ती स्वामींची एक अतिशय सूक्ष्म आणि अलौकिक लीला होती. स्वामींना पाहायचे होते की तू ज्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवून स्वतःचे आयुष्य पणाला लावले होतेस, ते खरोखर तुझ्या आत्म्याचे सोबती आहेत का? स्वामींना तुझ्या आयुष्यातून ती सगळी बनावट, स्वार्थी आणि तुला गर्तेत ढकलणारी नाती दूर करायची होती. जोपर्यंत तुझे हात त्या वाळूच्या किल्ल्यांसारख्या नश्वर नात्यांना पकडून ठेवतील, तोपर्यंत तू स्वामींच्या अभय देणाऱ्या अमृतमयी हस्तकाला कसे धारण करू शकणार होतास? म्हणूनच स्वामींनी तुझ्या आयुष्यातील ती बनावट नाती मोडून काढली. त्यांनी तुला या जगाचे खरे, कटू पण वास्तव रूप दाखवून दिले. सुरुवातीला ही जखम खूप वेदनादायी वाटते, पण ही जखम म्हणजे स्वामींनी तुझ्यावर केलेला एक आध्यात्मिक संस्कार आहे. स्वामींनी तुला जगाच्या मोहातून बाहेर काढले आहे आणि आपल्या श्रीचरणांच्या निस्वार्थ प्रेमाकडे आकर्षित केले आहे. स्वामी आणि भक्ताचे नाते हे या विश्वातील सर्वात अलौकिक नाते आहे. या नात्यात कोणताही हिशोब नसतो, तिथे कसलाही व्यापार नसतो. स्वामींना तुमच्याकडे असलेल्या सोन्या चांदीची, संपत्तीची किंवा हुद्द्याची गरज नसते. स्वामींना हवी असते ती फक्त तुमच्या अंतःकरणातील निर्मळ भक्ती, तुमचा अनन्य भाव आणि तुमच्या डोळ्यांतील निष्पाप अश्रू. जेव्हा संपूर्ण जग तुमचे दार बंद करते, जेव्हा सर्व रस्ते अडवले जातात, तेव्हा स्वामी आपल्या दोन्ही बाहू पसरून तुम्हाला आपल्या छातीशी कवटाळण्यासाठी तयार असतात. स्वामी भक्ताला कधीही त्याची पात्रता विचारत नाहीत. तुम्ही आयुष्यात किती चुका केल्या, तुम्ही किती वेळा भरकटलात, याने स्वामींना काहीही फरक पडत नाही.
जेव्हा तुम्ही पश्चात्तापाने अत्यंत नम्रतेने स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मठात जाऊन उभे राहता आणि म्हणता, हे स्वामीराया, मी थकलो आहे. या जगाने मला नाकारले आहे. माझ्या जवळच्या लोकांनी माझा वापर करून मला सोडून दिले आहे. आता मला या जगाच्या खोट्या सुखाची आस उरलेली नाही. मला फक्त तुमच्या श्रीचरणांचा आसरा हवा आहे. जेव्हा भक्त असे अंतःकरणापासून पुकारतो तेव्हा स्वामींचे मन कारुण्याने भरून येते. स्वामी अक्कलकोटच्या त्या पावन वटवृक्षाच्या छायेतून अदृश्य रूपाने भक्ताच्या मदतीसाठी धावून येतात. स्वामी भक्ताच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात आणि त्याच्या कानात अत्यंत प्रेमाने सांगत असल्याचा भास होतो, माझ्या लेकरा, भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जगाने तुला नाकारले असले तरी मी तुला माझ्या हृदयात स्थान दिले आहे. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रूची किंमत मला माहीत आहे. ज्या लोकांनी तुला दुखावले त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे. तू फक्त तुझा हात माझ्या हातात दे. तुझा इथून पुढचा प्रवास मी स्वतः सांभाळेन. विचार करा, ज्याच्या पाठीशी या संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी, साक्षात दत्तात्रेयांचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज ढाल बनून उभे आहेत, त्याला या जगात कोणाची भीती बाळगण्याची गरज आहे? माणसाचे प्रेम हे परिस्थितीनुसार बदलते, पण स्वामींचे प्रेम हे काळाच्या आणि परिस्थितीच्या पलीकडचे आहे. ते कालही तसेच होते, आजही तसेच आहे आणि युगायुगांपर्यंत तसेच राहील. स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या 4 अक्षरी महामंत्रात अशी ताकद आहे की ज्यामुळे विश्वातील कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही दुःखाची लाट आणि कोणतीही कठीण परिस्थिती तुमच्या जवळ राहू शकत नाही. जेव्हा तुम्ही विश्वासाने आणि भावुक होऊन या मंत्राचा जप करता तेव्हा तुमच्या सभोवताली एक दिव्य, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या मनातील सर्व नैराश्य, सर्व भीती आणि सर्व चिंता एका क्षणात जळून खाक होतात. आज स्वामींनी तुम्हाला या संदेशासाठी निवडले आहे, कारण स्वामींना तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपवायचा आहे. स्वामींच्या दरबारात तुमच्या दुःखाचा काळ आता संपला आहे. तुमच्या कर्माचे आणि तुमच्या सहनशीलतेचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. स्वामींनी तुमचा हात धरला आहे आणि ज्याचा हात स्वामी धरतात तो या जगात कधीही पराभूत होऊ शकत नाही. म्हणूनच आता भूतकाळातील जखमांवर रडणे पूर्णपणे थांबवा. ज्या लोकांनी तुमचा वापर केला, ज्यांनी तुम्हाला ऐनवेळी सोडून दिले, त्यांना मनापासून माफ करून टाका. कारण सूड घेणे हा माणसाचा स्वभाव असू शकतो, पण क्षमा करणे आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवणे हा खऱ्या भक्ताचा धर्म आहे. जेव्हा तुम्ही तुमचे मन रागरहित आणि पवित्र बनवता तेव्हा स्वामी समर्थ महाराज साक्षात तुमच्या हृदयात वास करू लागतात. उठा, नव्याने श्वास घ्या, मनात स्वामींचे ध्यान करा आणि एका असीम आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. जगातील कोणतीही ताकद तुम्हाला पादू शकत नाही. स्वामींचे नामस्मरण करत राहा, स्वामींच्या लीलांचे चिंतन करा आणि स्वामींच्या प्रेमाच्या अथांग सागरात सदैव मग्न राहा. स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त, कृपाछत्र आणि मायेची सावली तुमच्यावर, तुमच्या परिवारावर सदैव अखंड राहो. स्वामी भक्तीच्या या अलौकिक, अगाध आणि अनंताकडे जाणाऱ्या गंगेमध्ये आपण अधिक गतीने आणि अधिक समर्पणाच्या भावाने पुढे प्रवाहित होऊया. स्वामींचा नामस्मरण प्रवाह हा कधीही न आटणारा, अखंड वाहणारा असा अमृतधारांचा झरा आहे. माणूस जेव्हा संसाराच्या रोजच्या धकाधकीत थकतो, जेव्हा त्याला प्रत्येक बाजूने निराशेने घेरलेले असते, तेव्हा त्याला अंतःकरणातून एका खऱ्या, शाश्वत आश्रयाची गरज भासते. हा आश्रय म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचे श्रीचरण. आपण आयुष्यात अनेक वेळा विचार करतो की माझ्याच बाबतीत असे का घडते? मी तर सर्वांचे भले इच्छितो, मग मलाच दुःखाचे, अपमानाचे आणि वियोगाचे चटके का सहन करावे लागतात? पण लेकरा, स्वामींच्या दृष्टिकोनातून विचार करशील तर तुला समजेल की हे सर्व तुझ्या पूर्वकर्मांचे क्षालन आणि तुझ्या आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. स्वामी भक्ताला दुःखाच्या भट्टीतून तावून सुलाखून काढतात, ते त्याला नष्ट करण्यासाठी नव्हे, तर त्याला सोन्यासारखे शुद्ध आणि चमचमणारे बनवण्यासाठी. जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात तेव्हा स्वामींच्या कृपेचा एक नवीन, अकल्पित रस्ता उघडतो. माणसाने आखलेली योजना ही त्याच्या अल्पबुद्धीवर आधारित असते, पण स्वामींची योजना ही संपूर्ण विश्वाच्या आणि तुमच्या जन्मांतराच्या कल्याणासाठी आखलेली असते. म्हणूनच जेव्हा तुमच्या मनासारखे काही घडत नाही तेव्हा अजिबात खचून जाऊ नका. उलट अधिक आनंदी व्हा आणि म्हणा, माझ्या मनासारखे घडत नाहीये, याचा अर्थ साक्षात स्वामींच्या मनासारखे घडत आहे. आणि स्वामींचे मन हे नेहमीच माझ्या भल्याचाच विचार करेल. ज्या भक्ताचा स्वामींवर असा अढळ, निष्कंप आणि अभेद्य विश्वास असतो, त्याच्या आयुष्यात संकटे कधीही टिकू शकत नाहीत. संकटाचे डोंगर जरी समोर आले तरी स्वामींच्या एका कृपादृष्टीने त्यांचे मातीत रूपांतर होते. स्वामी समर्थ हे केवळ भक्ताचे ऐहिक दुःख दूर करत नाहीत, तर ते भक्ताला अंतर्मनातून शांत बनवतात. जेव्हा तुम्ही रोज नियमाने स्वामींचा जप करता, जेव्हा तुम्ही स्वामींच्या नामात तल्लीन होता,
तेव्हा तुमच्या मनातील सर्व स्वार्थ, मत्सर, राग आणि भीती जळून खाक होते. तुमच्या मनात केवळ स्वामींचे प्रेम, कारुण्य आणि समाधान उरते. आज स्वामींनी तुम्हाला या भावनिक आणि आध्यात्मिक संवादाचे माध्यम बनवले आहे. स्वामींचा हा संदेश तुमच्या हृदयावर कोरून ठेवा. माझ्या आवडत्या भक्ता, तू कधीही स्वतःला अगतिक आणि असहाय्य समजू नकोस. विश्वातील सर्वात मोठी शक्ती साक्षात तुझ्या पाठीशी उभी आहे. जगाच्या स्वार्थी प्रेमापेक्षा माझ्या निस्वार्थ भक्तीत रमून जा. तुझ्या सुखातच माझे सुख आहे आणि तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तू फक्त निश्चिंत होऊन पुढे पाऊल टाक. तुझा मार्ग सुका करण्याची जबाबदारी माझी आहे. स्वामींचे हे अभय वचन मनात साठवून ठेवा. कोणत्याही स्वार्थी माणसाच्या वागण्याने किंवा बदलत्या परिस्थितीने तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण स्वामी समर्थ महाराजांचे भक्तावरील प्रेम आणि त्यांचे कृपाछत्र युगायुगांपर्यंत कधीही बदलत नाही. स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे सोडून द्या. स्वामींच्या नामाचा गजर करत राहा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणी स्वामींच्या जिवंत अस्तित्वाची अनुभूती घेत राहा. स्वामी भक्तीच्या या अखंड, निरंतर आणि अगाध प्रवासात आपण अधिक तल्लीन होऊन पुढे जाऊया. हा संवाद म्हणजे शब्दांचा केवळ संग्रह नाही, तर स्वामींच्या भक्ताच्या अंतःकरणाचा साक्षात स्वामी समर्थांच्या श्रीचरणांशी झालेला अत्यंत गूढ आणि भावुक संवाद आहे. माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत काही ना काही मिळवण्याच्या धडपडीत असतो. कधी त्याला पैशाची आस असते, कधी नात्यांची तहान असते, तर कधी नाव आणि प्रतिष्ठेची भूक असते. या सुखांच्या मागे धावता धावता आयुष्य सरून जाते. पण जेव्हा आयुष्याची संध्याकाळ जवळ येते किंवा जेव्हा संकटाची भीषण रात्र आयुष्यात अंधार पसरवते, तेव्हा माणसाला उमजते की ज्या सर्व गोष्टींसाठी मी दिवसरात्र धडपडलो, त्यातील एकही गोष्ट माझ्या खऱ्या संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभी राहू शकली नाही. ज्या माणसांवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो, ज्यांना आपण आपले जग मानतो, तीच माणसे जेव्हा आपली साथ सोडतात, तेव्हा अंतःकरण छिन्नविछिन्न होते. माणूस विचारात पडतो की मग या जगात खरे प्रेम, शाश्वत आश्रय आणि अढळ साथ कुठे मिळेल? त्याचे एकमेव उत्तर म्हणजे साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे असे दैवत आहेत जे भक्ताकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाहीत. माणसाचे प्रेम हे नेहमी काहीतरी मिळवण्यासाठी असते, पण स्वामींचे प्रेम हे केवळ देण्यासाठी असते. स्वामी भक्ताला काय देतात? स्वामी भक्ताला अभय देतात, शांती देतात आणि जन्मांतराचे दुःख मिटवणारा आपला मायेचा हात देतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या सन्मुख उभे राहून डोळे मिटता आणि अत्यंत भावुक होऊन अंतःकरणातून पुकारता, स्वामी, मी थकलो आहे, मला सांभाळा, तेव्हा स्वामी अक्कलकोटच्या वटवृक्षाखालून आपल्या भक्तासाठी अदृश्य रूपाने धावून येतात. स्वामी भक्ताचा प्रत्येक अश्रू आपल्या पदराने पुसतात. स्वामी भक्ताला म्हणतात, माझ्या लेकरा, जगाने तुला नाकारले म्हणून तू उदास का होतोस? ज्या जगाची निर्मितीच नश्वर आहे, तिथून तुला शाश्वत सुख कसे मिळणार? तू सर्व चिंता माझ्या श्रीचरणी वाहून टाक. तुझा भूतकाळ कसाही असो, तुझा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सावरण्याची जबाबदारी मी घेतली आहे. तू फक्त निश्चिंत राहा आणि माझा नामजप करत राहा. विचार करा, ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ उभे आहेत, त्याला या जगातील कोणत्या प्रसंगाची किंवा माणसाची भीती बाळगण्याची गरज आहे? माणसाचे हात आज मदतीसाठी पुढे येतात आणि उद्या मागे जातात, पण स्वामींचा अभयहस्त एकदा भक्ताच्या डोक्यावर आला की तो जन्मांतरापर्यंत कधीही बाजूला होत नाही. ज्या लोकांनी तुमचे मन दुखावले, ज्यांनी तुम्हाला ऐनवेळी एकटे सोडले, त्यांच्याबद्दल मनात थोडाही द्वेष किंवा राग ठेवू नका. उलट स्वामींकडे प्रार्थना करा की त्यांनाही स्वामींनी सन्मार्ग दाखवावा. कारण क्षमा करणे हाच खऱ्या स्वामीभक्ताचा धर्म आहे. जेव्हा तुमचे मन रागरहित आणि पवित्र बनते, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या हृदयात वास करू लागतात. स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ हा केवळ 4 अक्षरांचा मंत्र नाही, तर ही या ब्रह्मांडातील सर्वात मोठी महाशक्ती आहे. जेव्हा तुम्ही या मंत्राचा उच्चार करता, तेव्हा तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मकता नष्ट होते. मनातील भीती, नैराश्य आणि दुःख जळून खाक होते. म्हणूनच आता निराश होणे थांबवा. भूतकाळाच्या जखमा कुरवाळत बसू नका. स्वामींनी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून नवी आशा आणि नवीन ताकद दिली आहे. विश्वासाने पुढे चला, स्वामींचा हात घट्ट धरून ठेवा. स्वामी तुम्हाला कधीही पडू देणार नाहीत, कधीही एकटे सोडून जाणार नाहीत. स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त आणि कृपाछत्र तुमच्यावर, तुमच्या घरावर सदैव अखंड राहील. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.